हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळची वेळ कमीत कमी सकाळचे 8:30 वाजले आणि इथे विटांची गाडी आली आहे. तर वॉश हँड आली, ती उतरवून झाली आहे, पण वीट गाडी आली तर ती उतरवायला घेतली. तर इथे सर्वात वरती स्लॅबवरती वीट घोटायचं काम करायचं आहे. तर तेच काम चालू आहे. तर सगळ्यात आधी सर्व स्लॅब व्यवस्थित स्वच्छ धुवून काढले. त्याच्यावरची जे काही सिमेंटचे थर वगैरे होते ते सर्व काढून स्लॅब एकदम मस्त पाण्याने स्वच्छ दोन्ही स्लॅब धुवून घेतले. धुतल्यानंतर इथे 3 हात लिक्विडचे दिले. तर ह्या टाक्या वगैरे त्यासुद्धा काढायच्या आहेत आम्हाला. पण आधी म्हटलं टाक्यांच्या बाजूचं सर्व काही करून घेऊया. तर आत्ता सध्या हे लावताय ना ब्रशनी, हे लिक्विड लावू राहिलेत, म्हणजे याच्यानी खाली पाणी वगैरे येणार नाही स्लॅबमधून खाली फ्लॅटमध्ये वगैरे. तर त्याच्यासाठी सर्वात आधी हे लिक्विड लावून घेऊ राहिलेत ब्रशनी. इथे बघा ह्या स्लॅबला 2 हात लिक्विडचे लावून झाले. तर किती छान दिसतं, असं वाटतं शेणाने सारूनच काढलाय का काय स्लॅब. खरंच खूप मस्त दिसू राहिला आहे. तर आत्ता वरती चालू आहे, वरच्या स्लॅबवरती. आणि त्याच्यानंतर मग वीट घोटाई करायची आहे, त्याच्यासाठीच ती वीट मागवली आहे. आणि इकडनं बघा जे काही स्लॅबवरती थोडंफार सिमेंट वगैरे होतं ना, ते काढायचं काम चालू आहे मशीनने. तर खूप अशी त्याची पावडर वगैरे उडती आहे. टाक्यांच्या खालचं पण अजून काढायचं, पण म्हटलं सर्व काही झाल्यानंतर शेवटला आपण टाक्या काढूया आणि टाक्यांच्या खालची साफसफाई करून ती जागा स्वच्छ करून आणि त्याला लिक्विड लावायचं. वरती काम चालू आहे तोपर्यंत. हे खड्डे खड्डे भरून घ्या. टाकी बाजूला घ्या जरा. पण हे आपल्याला हे फोडता नाही, याची घाण पडले काय फरक नाही ना. पोरीने तोंड का बांधले? वास येतो का त्याचा? हां का? हे काम 1 एप्रिलला सुरू झालं आहे, तर 26 एप्रिलला संपले. म्हणजे 26 दिवस काम चालू होतं. त्याच्यातले 2-3 दिवस म्हणजे काम बंद पण होतं. आणि इथे बघा विटावरती आणून ठेवलेले आहेत. तर हे सर्व काही एकदम स्लॅब वगैरे स्वच्छ झाले. टाक्यासुद्धा काढून ठेवल्या आहे आणि पुन्हा टाक्या लावायला लागतील. पण आता काम चालू आहे ना, तोपर्यंत टाक्या काढून ठेवल्या. इथे हा लोखंडी जिना बनवून घेतला आहे. वरती सर्वात वरच्या स्लॅबवरती टाक्या ठेवल्या आहेत. तर मग त्या टाक्या वगैरे चालू बंद करायला आम्हाला जिन्याची गरज होती, तर तो लोखंडी जिना बनवून घेतला आहे. काय करायला घेतलं? कोण आहे मिस्त्री? ते का? सिमेंटच्या गुणी कधी वरती चढवल्या? नाही, कधी चढवल्या असं? हे बाबा दादा, ते पायपांना जरा जपून हे बाई. हे हा बरे. खाली ठेवून द्यायच्या मिस्त्रीच्या तिथं. आता हे विटांच्या खाली सर्वात आधी वॉश हँड आणि सिमेंट हे मिक्स करून माल टाकला आहे आणि त्याच्यावरती असा विटांचा थर रचला आहे. तर असा उत्तर दिला आहे का पावसाळ्याचं पाणी वगैरे स्लॅबवरती कुठेही थांबणार नाही. तर अशा उभ्या विटा लावल्या आहेत आणि हे सर्व बघा किती मस्त अशी छान गोलाई वगैरे केली आहे. तर एकदम मस्त दिसू राहिलं आहे. आणि जसा उतार करत गेले ना, तशी तिकडे पुढे पुढे विटांची हाईट कमी होत होत गेली आहे. तर बघा मस्त अशी. तर इथे आम्हाला आहे ना वीट घोटाई करायची आहे, म्हणजे पावसाळ्यामध्ये वगैरे स्लॅब गळायला नको, लीक व्हायला नको. तर हे बघा तेच काम चालू आहे. आता तुम्ही इथं बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, म्हणजेच तुम्हाला कळेल. नावाचं वरती करा ना. नाम वाला ऊपर आना चाहिए ना. राउंड राउंड उठा ले, वैसा कुछ दिक्कत नहीं ना. माल टाकला का आता? हा तिकडे माल कमी येईल, इकडे माल अपर राहील तुमचा.
जास्त येईल का? इकडे जास्त. उतार द्यायचा ना हा. इकडे माल जास्त येईल. हा पण वीट इकडे पण एक एकच येणार ना? वीट सगळं इकडे एकच. आता असे आहेत, इकडे असे उभे होते. ओके. हो कमेंट करा, लाईक करा, फॉलो करायला विसरू नका आम्हाला. हा. खडांच्या बसत. इथं एवढी उंची येईल का? हो ना. करायला असे जे ठेकेदार आहेत यांनी काम घेतलंय PCCचं कोबा करायचे याच्यावर, म्हणजे स्लॅब कम से कम 5 वर्ष तरी 7 वर्ष तो लीक होणार नाही अशी त्यांची गॅरंटी आहे. हां आता त्यांनी आज मिस्त्री आणला आहे आणि काम आज चालू केलेलं आहे. वॉटरप्रूफिंग. हा 3 आज पण एक हे आणलेलं कोणतं आहे ते LW डॉक्टर फिक्सिंग नाही का. हे बघा आज पण हे लिक्विड कशाला आणलं? हे मला टाकायला. हा ह्या मालामध्ये टाकायला. हे बघा. मला टाकायचं लक्षात घे. हा लक्ष ठेवा रे बाबांनो. हे लिक्विड आणलंय तर सगळ्यात आधी सगळा स्लॅब स्वच्छ केला. स्वच्छ केल्यानंतर तो धुवून काढला ते आणि आता ही विटाची घोटाई चालू केली. सोपान ही पाठी इकडे ओढ बेटा. जर ही हे खाली दुरी नाही पाहिले. बरं आहे ते काम प्रॉपरच करा घेतलं आपण. केमिकल आणून देईल थोडं. इकडे वरती वरती उभ्या उभ्या घेतल्या का? मग आता तिकडे वरती माल चढत चालला ना, म्हणजे ही जर लावली तर खालची माल जास्त लागेल. मग ही उभी हा खडांच्या इट आहे. खडांच्या इथे इकडे बोल. इकडे प्लेन आहे ना, इकडे उतार आहे, इकडे चढा आहे. इकडे आपला पहिले खड्डा होता, तो माल देऊन खडांच्या इट लावून इकडे स्लोप गेला आपला. म्हणजे माल कमी लागला. हा. हा आणि इकडे उतार. हा इकडे उतार. इकडे पाणी जाणार. 0 लेवल इकडे. झिरो लेवल, झिरो माल आला तिकडे. इकडे आपल्याला 1 इंची माल आला. 1 इंची माल येऊन बाबा ही काडी फेकून दे बाहेर. तिथं लय ठोके बसू राहिले. ती सगळी डिझाईन निघून जाईल. असं गोल गोल का जाऊ राहिलाय? हा चालेल चालेल करा. तर मग इकडे मला लावायला लागेल तर. मला खुर्ची आणून दे. त्याने खुर्ची घेतली असं म्हणून मी हो. हॅलो जो बाद में हे करने वाला आहे ना. आता इथे सर्व वीट स्लॅबवरती लावून झाली आहे आणि आता तिच्यामधले जे काही गॅप आहे ना ते मालाने भरायचे. तर इथे माल कालवला आहे आणि आता हे सर्व काही गॅप आहे ते एकदम प्लेन करायचे. अशा प्रकारे प्लेन करायचे आणि त्याच्यानंतर मग घोटाई येणार आहे. तर आम्हाला 6000 वीट लागली. त्याच्यानंतर 7 ब्रास वाशण लागली आणि 100 गोणी सिमेंट लागलं एवढ्या सर्व घोटाईसाठी. हे सर्व काम 18 ब्रास आहे. तर ही एवढी छान घोटाई केली का लिक्विड वगैरे वापरलं आहे आणि जे लिक्विडचे हात मारले ना स्लॅबला ते 2 मारले. मी व्हिडिओमध्ये 3 सांगितले पण हे मला म्हणे का 3 नाही आहे 2 हात मारलेले आहे. तर इथे बघा आता एवढं छान असं एकदम मस्त प्लेन करून घेतलेलं आहे ना. तर आता याच्यावरतून मस्त अशी घोटाई येईल म्हणजे एकदम छान असा स्लॅब राहील आणि थंडावा पण राहतो. घोटाईच्या मागचं कारण काय आहे तर स्लॅब लीक होणार नाही, पाणी खाली गळणार नाही आणि थंडावा पण स्लॅबला राहतो. जो आपला स्लॅब असतो ना तो गरम होत नाही, तापत नाही. तर आता याच्यानंतर मस्तपैकी डॅम्प प्रूफ आम्ही मारणार आहोत वरती. जसं काम सुरू झालं 1 एप्रिलपासून तेव्हापासून मी असे थोडे सर्व काही व्हिडिओ काढून ठेवले पार्ट. जसं काम पुढे होत गेलं ना तसे सर्व व्हिडिओ बनवले आणि त्याच्यानंतर एकदमच एक व्हिडिओ तयार करून आणि अपलोड करून दिला. म्हणजे कसं असं काही बनवलेले व्हिडिओ वगैरे असले ना तर मला पण कधी आम्हाला बघायचे असले तर आम्ही ते बघू शकतो. काय काम केलं, कसं काय काम झालेलं आहे ते सगळं आम्हाला बघता येतं. त्याच्यामुळे ना मग मी हे असे घराच्या कामाचे सर्वच काही व्हिडिओ बनवून ठेवायचे आणि बनवून अपलोड आपल्या चॅनलवर केले आहे. तर तुम्हाला बघायचे असले ना तर नक्कीच बघत जा. खूप उपयोगात येणारे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर हे 1 एप्रिलपासूनचे मी व्हिडिओ बनवून आज 26 तारखेला शेवटचं काम झाले त्या दिवशी मी अपलोड केलं आहे.
तर आता इथे ना हे मशीन लावलं होतं, लिफ्ट मशीन, ती जागा बाकी राहिलेली होती. तर आता इथे तिची PCC करून घ्यायची आहे. आता इथे हे सिमेंट पाणी केलं आहे, मोठ्या टाकीमध्ये सिमेंट मिक्स केलं पाण्यामध्ये आणि ते पाणी असं ओतू राहिलेत त्या प्लेन घोटाईवरती, म्हणजे जे माल टाकला होता ना विटावरती त्याच्यावरती, आणि पत्र्याने ते एकदम प्लेन करू राहिले. आणि ह्या वेळेस म्हणजे पूर्ण वीट घोटाईवरती यांचं लक्ष होतं. यांनी एकदम बारीक लक्ष देऊन वीट घोटाई एकदम व्यवस्थित करून घेतली. योगायोगाने सरकारी कर्मचाऱ्यांचा पण संप चालू होता आणि मग आमचं ऑफिस बंद असल्यामुळे ना यांनी पूर्णवरती लक्ष दिलं. छत्री द्यायचे, पाण्याची बाटली द्यायची, उन्हामध्ये ते राहायचे, पण भरपूर लक्ष देऊन आणि त्यांनी हे व्यवस्थित काम करून घेतलं. घराच्या कामाच्या वेळेस मी लक्ष दिलं होतं, पूर्ण लक्ष माझं होतं घराच्या कामात, पण आता घोटाईमध्ये मात्र यांनी बारीक लक्ष देऊन करून घेतलं. कसं एवढे पैसे आपण खर्चले, एवढे व्यवस्थित काम झालं पाहिजे प्रॉपर म्हणजे. आणि त्यांनी मिस्त्रींनी त्यांनी पण एकदम व्यवस्थित काम केलं, तो काही टेन्शन नाही आहे. पण तरी शेवटी आपण मालक आहे आणि आपण आपली वास्तू आहे, आपण एवढा पैसा खर्चला आहे, तर आपण लक्ष दिलं तर अजून ते एक वेगळीच त्याचं सुख वेगळंच असतं आहे. आणि आम्हाला सवय आता घराच्या कामावरती लक्ष वगैरे द्यायचं, काय काम चालू असलं तरी कंटाळा वगैरे नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित असं आम्ही लक्ष देऊन काम करून घेतो. यांनी मात्र 2-4 दिवस एवढं ऊन अंगावर घेऊन आणि तेवढं काम केलं. छत्री घ्यायचे पण ती काही उघडीच ठेवत नसायचे. माझं येता जाता चक्कर असायचा, मला घरामध्ये कामं राहायचे, त्याच्यामुळे मी घरात राहायचे. यायचे मी पण वरती लक्ष द्यायला, काय कसं चाललं आहे ते. मग हे मला फोन करून विचारायचे, वरती बोलून घ्यायचे आणि मी पण वरती यायचे. पण माझ्याहीपेक्षा आत्ता ह्या वेळेस मात्र यांनी प्रॉपर लक्ष दिलं, त्याच्यामुळे मला काही एवढं लक्ष द्यायची गरज पडली नाही. मिस्त्रींनी अशा पायाला गोणी बांधून घेतल्यात, कारण चप्पल किंवा बूट वगैरे घातले ना का ते ठसे उमटून राहायचे पायाचे, त्याच्यामुळं असे गोणी वगैरे घातल्या ना का ते काही पायाचं वगैरे ठसे म्हणा किंवा गोणींचे पावलं वगैरे काही असे उमटत नसायचे, कारण ती एकदम प्लेन आणि लेवल आली पाहिजे. तर बघा वरचा स्लॅब पूर्ण झाला आहे आणि आज दुसरा दिवस सकाळची वेळ आहे, तर आम्ही ना पाणी मारायला आलो आहे. हे मॉर्निंग वॉकवरतून आले, माझी आंघोळ वगैरे झाली, देवपूजा बाहेरची झाली होती, घरातली देवपूजा बाकी होती. तर हे मला म्हणे का चल आपण आहे ना वरती स्लॅबवरती पाणी मारून येऊ घोटाईवरती. तर आलो आहे, बघा किती छान स्लॅब दिसतोय ना, मस्त एकदम छान वाटू राहिलं आहे आणि एकदम प्लेन लेवलशीर आहे, उतार वगैरे व्यवस्थित दिलं. आता आम्ही पाणी मारतोय ना तर कुठेच असं पाणी वगैरे थांबून राहिलेलं नाही, सर्व पाणी व्यवस्थित बाहेर पाईपांनी निघून जाऊ राहिलं आहे. आता मात्र घराचं पूर्ण काम झालेलं आहे. शेवटचं काम राहिलं होतं ते वीट घोटाई, तर बिना वीट घोटाईसुद्धा केली जाते. आम्हाला वीट घोटाईच करायची होती. वीट घोटाईच्या मागचं कारण पण आहे का वीट घोटाई केली ना तर स्लॅब लीक वगैरे होत नाही, तर मग म्हटलं करून करायची आहे आपल्याला घोटाई, तर विटा टाकूनच घोटाई करायची, बिना विटाची घोटाई करायची नाही. तर माझं राहतं घर होतं ना, तर त्यावेळेससुद्धा आम्ही 2015ला सुद्धा ह्या घरावरती वीट टाकूनच घोटाई केली होती. तर 7 वर्षे त्या स्लॅबला अजिबात कुठे लीक नव्हता, कुठे गळला वगैरे नव्हता. त्याच्यावर लगेच दुसरंच बांधकाम मग लगेच झालं, त्याच्यामुळे ते पण एकदम छान होतं. मग म्हटलं चला आपल्याला करायचीच आहे तर वीट घोटाई करू. तर आता ह्या घराचं शेवटचं एवढं वीट घोटाईचं काम राहिलं होतं. तर आता याच्या पुढे घराला एकही वीट लावायची नाही किंवा एक वीट काढायची सुद्धा नाही. घराचं काम चालू असताना इतकं माणूस दमतंय ना का सांगू शकत नाही. आता वीट घोटायलाच 27-28 दिवस लागले. एवढं बारीक लक्ष ठेवून ते सगळं काही काम करून घेतलं. इतकं दमलोय ना घराच्या कामामध्ये, त्याच्यामुळे आता आहे ना पुन्हा घर बांधायची इच्छासुद्धा राहिलेली नाही आहे. सर्व फ्लॅटला आम्ही पाण्याच्या टाक्या सेपरेट दिले, त्याच्यामुळे आज सर्व फ्लॅटच्या पाण्याच्या टाक्यासुद्धा स्वच्छ धुतल्या. त्याच्यानंतर आमची RCC टाकी तीसुद्धा धुवून टाकली, त्याच्यामुळे आता ते सुद्धा एक काम झालेलं आहे. सर्व पाण्याच्या टाक्या ठेवायला स्टँड बनवले, म्हणजे ते वीट बांधकामामध्येच बनवून घेतलेले स्टँड आहे. तर उद्या प्लंबर येतील आणि जे त्या टाक्या व्यवस्थित लावून देतील, त्याच्यामुळे आज आम्ही सर्व टाक्या स्वच्छ धुवून टाकल्या. मजूर लावले होते टाक्या धुण्यासाठी आणि आम्ही दोघांनी मदत केली टाक्या धुवायला, कारण टाक्या धुणं म्हणजे एकट्या माणसाचं काम नाही आहे. तर आम्ही तिघांनी, एक मजूर आणि आम्ही दोघं असे तिघं मिळून टाक्या धुतल्या. माझा आधी पण होता खाली बोर चालू बंद करायला. सिमेंटची गुण अजून घेऊन या खाली. स्वतःचं घर असणं हे प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर ज्या वेळेस आपण घर बांधतो, ज्या वेळेस आपण घर बांधायला काढतो त्यावेळेस आपल्या घराकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. का घरातल्या माणसांनी घराकडे काम चालू असताना लक्ष द्यायचं आणि लक्ष देऊन घर व्यवस्थित बांधून घ्यायचं.
कारण ज्यावेळेस आपण लक्ष देतो ना त्यावेळेस खूप फरक पडतो कामामध्ये. तर त्यामुळे ना कधीही घर बांधायचं असलं तर कामाकडे लक्ष द्या आणि व्यवस्थित घर बांधून घ्या. ज्यावेळेस आमच्या घराचं काम चालू होतं त्यावेळेस आम्ही घराकडे इतकं लक्ष द्यायचो का मी ऑफिसलासुद्धा जात नसायचे, घरीच राहायचे. मला वाटलं तरच जायचे, नाही तर काही मेन काम चालू असलं तर अजिबात मी ऑफिसला जात नसायचे. पूर्ण वेळ घराच्या कामाकडे लक्ष द्यायचे, नाही तर घरीच आणि इथे तुम्ही बघाल तर खालच्या स्लॅबची सुद्धा पूर्ण घोटाई झाली आहे आणि इथे आता पोतं घेतलं आहे, ते फाडून घेतलं आहे आणि त्याच्यावरती असं पाणी टाकून आणि ते असे ओढीत चालले. म्हणजे का तर थोडेसे असे स्क्रॅच पाहिजे. एकदमच प्लेन असलं तर पावसाळ्यात शेवाळ वगैरे आलं तर सटकून जाऊ शकतं, माणूस पडू शकतं. त्याच्यामुळे ना थोडंसं असं रब करायला घेतलं आहे त्यांनी. तर एकीकडे फक्त आपलं पाणी टाकायचं आहे पोत्यावरती आणि ते पोतं असं फक्त वढत चालायचं आहे, कारण आत्ताच ती घोटाई झाली. त्याच्यामुळं त्या पोत्याला सिमेंट आपोआपच खालच्या घोटाईचं लागणार आहे. तर बघा अशी केली आहे घोटाई. नक्कीच कमेंटमध्ये सांगा. 10 दिवसात कंप्लीट 25 दिवस लागले. 1 एप्रिलला चालू केली, 24-25 एप्रिलला संपली. अजून तरी उद्याचा 1 दिवस बाकी आहे ना टाक्यांच्या खालचा. तुमचं काम कंटिन्यू चालू 3 दिवसमध्ये बंद होतं. फक्त 3 दिवसात 1 दिवस होताच, हे 2 होते.